नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में मराठी भाषा गौरव दिन के अवसर पर एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर सुप्रसिद्ध गजलकार माननीय श्री आप्पा ठाकुर ने अपनी मराठी गजलों की प्रस्तुति दी। गुंतलेले पाश शीर्षक से आयोजित यह कार्यक्रम सुबह 11 बजे एमपी थिएटर में संपन्न हुआ। नवी मुंबई उप महापौर दशरथ जरद इन्होंने भी इस कार्यक्रम की स्तुति की। कार्यक्रम में बड़ी संख्या में साहित्य प्रेमी और नागरिक उपस्थित रहे। आप्पा ठाकुर की भावपूर्ण प्रस्तुति ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। आप्पा ठाकुर की भावपूर्ण प्रस्तुति ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। पूरा सभागार तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा और आयोजन सफलतापूर्वक संपन्न हुआ। मराठी भाषा गौरव दिन के उपलक्ष्य में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया। नवी मुंबई महापौर दशरथ घरत इन्होंने भी इस कार्यक्रम की स्तुति की। यह आयोजन महानगर पालिका मुख्यालय स्थित एम्फी थिएटर में संपन्न हुआ। सुबह 11 बजे कार्यक्रम की विधिवत शुरुआत की गई। सुप्रसिद्ध गजलकार माननीय श्री आप्पा ठाकुर ने मंच संभाला और अपनी प्रस्तुति दी। उन्होंने मराठी गजलों के माध्यम से श्रोताओं के दिलों को छू लिया। कार्यक्रम का शीर्षक गुंतलेले पाश रखा गया था। श्रोताओं ने पूरे उत्साह और शांति के साथ गजलों का आनंद लिया। मराठी भाषा के सम्मान में आयोजित इस कार्यक्रम को शानदार प्रतिसाद मिला। कई साहित्य प्रेमियों और नगर के गणमान्य नागरिक उपस्थित रहे। आप्पा ठाकुर ने अपनी विशिष्ट शैली में एक से बढ़कर एक गजल प्रस्तुत की। उनकी आवाज और भावपूर्ण अंदाज ने माहौल को भावुक बना दिया। कार्यक्रम के दौरान कई बार तालियों की गूंज सुनाई दी। महापालिका प्रशासन की ओर से इस आयोजन की सराहना की गई। बड़ी संख्या में युवाओं ने भी कार्यक्रम में भाग लिया। माझ्या मराठी मातीचा संपूर्ण जगभरात जागतिक सुप्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझल सादरीकरणाचा परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे महाराष्ट्राच्या राज्यगीताने सर्वांच्या सन्मानाची शाळा आहे। कारण की नवी मुंबईच्या नावावरती सर्वदूर जगभरात आप्पांच्या गझलने देणारी कितीतरी माणसं आपल्या सर्वांना ठाऊक आहेत। आप्पांचा पुन्हा एक बार जोरदार टाळ्याच्या गजरात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले अनेक नामांकित पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे। मी उपमहापौर साहेबांना विनंती करेन की त्यांनी गझल मित्र असणारे आणि सर्वांचेच मित्र असणारे चेहऱ्याची चांगली ही रीत नाही, चेहऱ्याची चांगली ही अंतरीचे दुःख तो लपवित नाही, असं अंतरीचं दुःख न पहिला गझलकार म्हणून काहीला आणि ह्या कार्यक्रमासाठी सन्माननीय आदरणीय उपस्थित आप्पा ठाकूरजी, प्रथमतः आपला मायेचा मातृत्वाचा एक अभिमानाचा दिन आहे। ज्या भाषेमध्ये सर्वच शूर आहेत, जे ध्वनीही असतात, तिथे आमचे प्रोफेसर मधुम सर आहेत, सर्वच विद्वान लोक आहेत। फार जास्त न बोलता मला एवढं समजतं की आपल्याला ज्या काही ध्वनी असतात आणि त्या ध्वनीला संकेत असले पाहिजे। अक्षर 52 आहे सर, बरोबर ना? 52 अक्षर आहे। आदरणीय दादा उपमहापौरजी माझ्या कार्यक्रमाला बसलेले आहेत, तसेच बघून सर बरीच कुणाकुणाची नावं घेऊन सगळीच माझी लोक आहेत ती कोणाची नावं घेऊन, आणि मग नावं घेताना 2-4 नावं राहून जातात आणि मग ती कळ खूप दिवस सलग राहते। तेव्हा कुणाकुणाची नावे घेऊ अडचण होईल फार, हात जोडून सर्वांना मी करतो नमस्कार। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन। कवी कुसुमाग्रज आदरणीय कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे।
आणि त्या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने 1999 साली ते मराठी भाषा गौरव दिन म्हणून तो घोषित करून त्याला सन्मानित केलं. उद्देश एवढा की मराठीचा प्रचार प्रसार आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा त्याचा उद्देश होता. मराठी भाषेला अभिजात जातीचा दर्जा तर मिळाला, पण ज्ञानदेव तुकाराम एकनाथांची मराठी भाषा बोलताच अभिजात आहे. शासनकर्त्यांना अभिजात व्हायला एवढा वेळ का लागला हे गुण आहे. फार उशिरात अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तेच माझे धनी, अक्षराक्षर गोत्र माझे तेच माझे धनी, अर्थपाजूनी हळूहळू मग मला घडविले त्याने. अक्षराक्षर गोत्र माझे तेच माझे धनी, अर्थपाजूनी हळूहळू मग मला घडविले त्याने. शब्दच माझे गुरु, लावला माय पित्याचा लळा, त्या वाटेवर सहज भेटली गझल कविता मला, त्या वाटेवर सहज भेटली गझल कविता मला. आणि या सहज भेटलेल्या गझल कवितांपैकी काही गझल कविता आज मी तुमच्या स्वाधीन करणार आहे. गुंतलेले पाशमधून तुमचा ऐवज तुमच्या हवाली करणार आहे. तेव्हा महेंद्र, गुंत मराठीची आम्ही काढली पालखी, तुला खांद्यावरी घेऊ तिची तुकोबासा. माय मराठीची आम्ही काढली पालखी, धुरा खांद्यावरी घेऊ तिची तुकोबा सारखी. नाम मात्र आम्ही तिच्या पालखीचे भोई, तूच रसिका फक्त तिच्या शब्दांचा पारखी, तूच रसिका फक्त तिच्या शब्दांचा पारखी. आणि म्हणून आज तुझ्याशी रसिका थोडे बोलायाचे आहे, आज तुझ्याशी रसिका थोडे बोलायाचे आहे. उरात तुझ्या छोटेसे घर बांधायाचे आहे. कविता आणि गझले मधला परमेश्वर तू माझा, कविता आणि गझले मधला परमेश्वर तू माझा. तुझ्या मनाच्या गाभारी मज उतरायाचे आहे, आहे. उरात तुझ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव दिन भाषा म्हणजे महाराष्ट्र भाषा, हा जो महाराष्ट्र भाषा गौरव दिन या ठिकाणी आयोजित साजरा केलेला आहे. आणि त्या निमित्तानं गझलकार आप्पा ठाकूर यांच्या ह्या गझल कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम जगामध्ये राहणारे जेवढे मराठी भाषिक आहेत, सर्व मराठी माणसांना मराठी भाषेचा आज जो दिन आहे, सर्वांना या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, फार फार शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. आपली माय मराठी, आपली माय माऊली मराठी ही, याच्यावर आम्ही सर्वांनी प्रेम केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. आणि जी समृद्ध, जी ऑलरेडी समृद्ध आहे, ती समृद्ध अधिक केली पाहिजे आणि ते जतन केली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आम्ही हे आपल्याला सर्वांना संदेश देऊ इच्छितो. आणि विशेष करून जो आपला जो आजचा जो विद्यार्थी आहे, जी न्यू जनरेशन आहे, आणि विशेष करून जो मराठी जो आहे, जो महाराष्ट्रीयन आहे, विशेष करून महाराष्ट्रीयन आहे आणि मराठी आहे, त्यांनी आपल्या न्यू जनरेशनला, नवीन पिढीला मराठी भाषा आणि मराठीतून शिक्षण आम्ही दिलं पाहिजे, असे ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आम्ही प्रयत्न केले पाहिजे की आपल्या मुलाबाळांमध्ये जी आपली माऊली आहे, मराठी ही आपली माऊली आहे, आपली सावली आहे, आपला लगाव आहे, आपला प्रेम आहे, ही मराठी भाषेवर आम्ही प्रेम केलं पाहिजे, ती वाढवली पाहिजे आणि बोललो पाहिजे, विशेष करून बोललो पाहिजे. आम्ही सुरुवात करताना आपण जगाच्या, आपण जिथे जिथे ज्या देशामध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण जे बोलतो, आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही प्रथम मराठीतूनच सुरुवात केली पाहिजे. आणि मग अन्य भाषा ज्याला समोरच्याला समजतच नसेल तर आपण पर्याय, परंतु सुरुवात ही मराठीतूनच. धन्यवाद.
ये थी आज की कुछ खास खबरें। ऐसे ही तमाम खबरों के लिए बने रहिए हमारे साथ और देखते रहिए मीडिया 9, भारत का नेशनल डिजिटल टीवी मीडिया, राष्ट्र सर्वोच्च। नमस्कार।